नॉनव्हेजच्या कबाबपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी आणि कुरकुरीत ती म्हणजे सोयाबीनची भजी। रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळे तळलेले पदार्थ पावसामध्ये आपण बनवून खात असतो। तर चला झटपट अशी सोयाबीनची भजी बनवूयात। तरी ते 2 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम असं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये 1.5 कप सोयाबीन टाकणार आहोत। मोठ्या साईजची जी सोयाबीनची वडी येते ती 1.5 कप इथे घेतलेली आहे। ही चांगली फुगते आणि टेस्टी सुद्धा लागते। तर इथे 1.5 कप सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं हे सोयाबीन या गरम पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे। बघा 10 मिनिटांमध्ये सोयाबीन फुगून डबल झालेलं आहे। आजपर्यंत अतिशय मऊसूत असं सोयाबीन झालेलं आहे। 10 मिनिटांमध्ये सोयाबीनसुद्धा भिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे। 10 मिनिटांमध्ये सोयाबीन भिजलं नाही तर आणखीन 5 ते 6 मिनिटं पाण्यामध्ये सोयाबीन राहू द्यायचं आहे। आता या सोयाबीनमधील पाणी काढून घ्यायचं आहे। खूपसुद्धा प्रेस करत पाणी काढायचं नाही, वरच्या वर दाबून पाणी काढून घ्यायचं आहे। तर बघा इथे सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। सोयाबीनच्या बॅटरसाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। सोयाबीन बरोबर मैद्याचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही ते बेसन पीठसुद्धा घेऊ शकता। मैद्याबरोबर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे 4 चमचे तांदूळचं पीठ घेतलं तरी चालेल। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पावडरमुळे भजी अतिशय कुरकुरीत होणार आहेत। एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे। शिमला मिरची कांदा याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 6-7 काळी मिरी फ्रेश कुटून घेतलेली आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। याच्याऐवजी रेड चिली सॉससुद्धा टाकू शकता। 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे। सोयाबीनबरोबर सोया सॉसचं सुद्धा कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता इथे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले, कांदा, शिमला मिरची मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा थोडेसे नरम किंवा बटाट्याच्या भजीप्रमाणे नरम भजी करायची असतील तर इथे मैदा कॉर्नफ्लॉवर पावडरच्या ऐवजी फक्त बेसन पीठ वापरायचं आहे। आता याच्यामध्ये सोयाबीन टाकलं आणि सोयाबीनला सुद्धा मैद्याची चांगली कोटिंग करून घ्यायची आहे। सर्व सोयाबीनला इथे मैदा चांगला कोट झाला की थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे। खूप पाणी टाकायचं नाही। सोयाबीनला मैद्याची चांगली कोटिंग झालेली आहे। मैद्यामध्ये आपण जे अद्रक, लसूण, सोया सॉस टाकलेला आहे त्याच्यामुळे सोयाबीनला सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता इथे थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये भजी टाकताना बघा सोयाबीन उचलायचं आणि सोयाबीनबरोबर कांदा, शिमला मिरची आणि मैदा याचं मिक्स केलेलं पीठसुद्धा थोडंसं सोयाबीनला लावून घ्यायचं आहे आणि ही भजी तेलामध्ये सोडायची आहे। म्हणजे सोयाबीनला सर्व इथे पिठाचं सुद्धा कोटिंग होणार आहे। सोयाबीनची भजी तेलामध्ये टाकताना तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि बघा या पद्धतीने तेलामध्ये भजी टाकून घेतलेली आहे। सोयाबीनला शिमला मिरची, कांदा, मैदा याचं पूर्ण कोटिंग लावायचं आणि ती भजी तेलामध्ये सोडायची आहे। याच पद्धतीने सर्व भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि बघा भजींना भरपूर असे बबल्स येत आहेत म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। कमी गरम तेलामध्ये भजी सोडली तर भजी तेलकट होतात म्हणून चांगल्या गरम तेलामध्येच भजी सोडायची आहे। तर मी ते याच पद्धतीने सर्व भजी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही। भजींना थोडासा कलर आला की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि भजींना पलटी करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भजी तळून लगेच काढून घ्यायची आहे। सोयाबीनचा जो बाहेरचा पार्ट आहे तो फक्त आपल्याला कडक करायचा आहे। आजपर्यंत सोयाबीन कडक करून घ्यायचं नाही। तर बघा या पद्धतीने चांगला लाल कलर आला की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती मिनिटभर फक्त भजींना तळून घ्यायचं। खूप कडक कुरकुरीत भजी करायची असतील तर भजींना कलर आल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती 3-4 मिनिटं भजी चांगली तळून घ्यायची आहेत। मी ते भजींना कलर आल्यानंतर मीडियम फ्लेमवरती फक्त 1 ते 1.5 मिनिटं भजी तळून घेतलेले आहेत आणि बघा भजींना चांगला कलर आला की लगेच काढून घ्यायचे आहेत। तर बघा अतिशय कुरकुरीत अशी भजी झालेली आहे। याच्यापेक्षा जास्त कडक भजी करायची नाहीत, नाहीतर भजी खाता येणार नाहीत। याच पद्धतीने सर्व भजी तळून घेतलेली आहेत आणि बघा इथे बाउलमध्ये अजिबात मैदा चिटकलेला नाही। सर्व मैदा आपण सोयाबीनला लावून घेतलेला आहे। आवाजावरून समजत असेल की अतिशय कुरकुरीत भजी झालेले आहेत आणि पीठ जास्त पातळ केलं नव्हतं म्हणून भजी तेलकट सुद्धा झालेले नाहीत। वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊसूत असं सोयाबीन आहे। नॉनव्हेजच्या भजींपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी सोयाबीनची भजी झालेली आहेत। या भजींची सोया चिली सुद्धा करू शकता। बघा
टोमॅटो केचप बरोबर ही भजी जबरदस्त लागतात. ट्राय करून बघा. कांद्याच्या कुरकुरीत भजींचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.